श्री संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामध्ये एकंदरीत शासनाच्या पैशाचा खूप मोठा अपव्यय झालेला आहे. या संदर्भाचे एक मोठं प्रकरण समोर आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे विस्तारीकरण चौपदरीकरण करण्यासाठी बाजूच्या क्षेत्राचं सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आलेलं होतं. माळशिरस तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी पुणे पंढरपूर मोहोळ यामधील 59 किलोमीटर ते 117 किलोमीटर एकूण लांबी 58 किलोमीटर माळशिरस तालुक्यात सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज यांच्या नियंत्रणात भूसंपादन झालेल्या जमिनी आणि अंतर्भूत असणारी पाईपलाईन झाडे वनझाडे यांचं मूल्यांकन करून RTGS द्वारे केली होती. महामार्ग क्रमांक 965 रस्त्याचे आळंदी पुणे पंढरपूर मोहोळ भूसंपादित केलेल्या जमिनीसाठी 11/1/2021 च्या निवडा भूसंपादन SR 5/2018 अनुसार सन 2018 ते 21 या कालावधीमध्ये प्राधिकरणासाठी तयार केलेले एकत्रित प्रामाणिक त्यामध्ये इको बोर्ड गट नंबर 1417 मधील फळझाडे चिंच 6 नग किंमत 4,20,705 रुपये, उमरान कलम 1 नग किंमत 7,143, एकूण 4,27,846 होती. याच्या डबल द्यावयाची असते. मात्र भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस अकलूज क्षमा पवार यांनी इको बोर्ड लिमिटेड वेळापूर यांना फळझाडाचे 85,56,692 रुपये त्यांच्या खात्यावर RTGS केलेत. बारामतीचे संपादक श्रीनिवास कदम यांनी माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये माहिती घेतल्यानंतर फळझाडाचे जास्त पैसे मिळालेले आहेत ही बाब तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी असणाऱ्या क्षमा पवार यांना सांगितली. ही रक्कम जादा गेली ती वसूल केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. अद्यापर्यंत वसूल का केली नाही हे मात्र पाहिलं गेलं नाही. मात्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या विस्तारीकरणामध्ये सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे कामकाज पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे भूसंपादन करत असताना अनेक चुका आणि अनियमितता पाहायला मिळते. चुकून नकळत झालेल्या चुका आहेत का या जाणीवपूर्वक केलेल्या आहेत हे तपासून पाहणं गरजेचं आहे. एकंदरीतच गैरमार्गाचे पैसे लवकर अदा केले जातात. भूसंपादित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर या संदर्भात पाहायला मिळतोय. लवकरच याचा गैरप्रकार उघडा केला जाणार आहे. यासाठी संबंधितांनी श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले.